Welcome friends, I am S.D. Farande from Yashwantrao Chavan Polytechnic Ichalkaranji from Department of Mechanical Engineering. Today we discuss the subject Fundamentals of Design. In last lecture we discussed on the aesthetic and ergonomic consideration in design from the subject of elements of machine design. Today we discuss on the points of aesthetic consideration while designing a machine and the guidelines in aesthetic design. In last lecture we know what is the aesthetic design. Aesthetic design is related to its appearance and its beauty, means how the component is looks like. एखादा component कसा दिसतोय, त्याचा शेप कसा आहे, त्याची ब्युटी कशी आहे, याच्यावरती आपण aesthetic design करत असतोय. aesthetic design मध्ये वेगवेगळे पॉइंट्स आहेत. त्यातला पहिला जो आहे तो आहे शेप, means form. There are 5 basic shapes forms of the products such as step, taper, shear, streamline and sculpture as shown in the figure. The external shape of any product is based on one or more combination of these basic shapes. म्हणजे यातल्या एका किंवा दोन शेपचं कॉम्बिनेशन मिळून एखादा एक्सटर्नल शेप बॉडीचा तयार होत असते, प्रोडक्टचा तयार होत असते. स्टेप फॉर्म, इट इज अ स्टेप्ड स्ट्रक्चर having vertical ascent. It is similar to the shape of the multi-story building. Next one is a taper. It consists of tapered blocks or tapered cylinder. Shear form, it has a square outlook. Streamline form, it has a streamlined shape having a smooth flow as seen in automobile and aeroplane structure. म्हणजे ऑटोमोबाईलच्या काय बॉडीज आहेत, एरोप्लेनच्या ज्या बॉडीज आहेत त्या स्ट्रीमलाईन बॉडी असतात. त्याला वेगवेगळी कारण आहेत, आपण स्ट्रीमलाईन का करत असते त्या ऑटोमोबाईल सब्जेक्ट मध्ये आपल्याला शिकायला मिळेल. स्कल्पचर फॉर्म, इट कन्सिस्ट ऑफ इलिप्सॉइड्स, पॅराबोलाइड्स अँड हायपरबोलाइड्स. दिस इज द स्कल्पचर फॉर्म. सेकंड वन इज द सिमेट्री अँड बॅलन्स. मोस्ट ऑफ द लाईफ फॉर्म्स इन नेचर आर अप्रॉक्सिमेटली सिमेट्रिकल अबाउट ॲट लिस्ट वन ॲक्सिस. असे भरपूर फॉर्म्स आहेत जे त्याच्या एका ॲक्सिस भोवती सिमेट्रिकल असतात. या ठिकाणी एक्झाम्पल दाखवलेलं आहे. ह्युमन आय इज दस कंडिशन्ड टू सी द थिंग्स इन सिमेट्रिकल फॉर्म अँड टेंड्स टू रिजेक्ट असिमेट्रिकल शेप्स ॲज अगली. म्हणजेच काय, आपल्याला सिमेट्रिकल पार्ट हे बघायला चांगले वाटतात, असिमेट्रिकल पार्ट आपण इझिली रिजेक्ट करून टाकतोय. हे सिमेट्रिकल पार्ट असेल तर आपल्याला व्यवस्थित ते अपीयरन्स देते, व्यवस्थित आपल्याला लाईक होते ते. In many artificial or man-made products, symmetrical about at least one axis improves the aesthetic appeal of the product. म्हणजे आपण सिमेट्री करण्याचा प्रयत्न करत असतो. However, if functional requirement demands for asymmetrical shape, then balance in the product improves the aesthetic feeling. पण काही वेळेला आपण त्या प्रोडक्टची डिमांड कशी आहे याच्यावरती आपण करत असतोय. त्याच्या ज्या काय फंक्शनल रिक्वायरमेंट आहेत त्याच्या दृष्टीने आपण असिमेट्रिकल शेप करतोय, पण तो बॅलन्स्ड असतोय. जसं फिगर सी मध्ये दाखवलेला आहे, हा असिमेट्रिकल आहे पण हा बॅलन्स्ड आहे. दोन डिस्प्ले जे आहेत एका साईडला आहेत, कंट्रोल जे आहेत आणि ज्या इंडिकेटर्स आहेत त्या एका साईडला आहेत, त्यामुळं बॅलन्स्ड डिझाईन आहे असं सुद्धा आपण करू शकतोय. कलर, कलर इज वन ऑफ द मेजर कॉन्ट्रीब्युटर्स टू द aesthetic appeal of product. In many colors are linked with different moods and conditions. म्हणजे कलर वरून आपण सांगू शकतो की हा कलर कशासाठी वापरलेला आहे. आणि मॉर्गन्स कलर कोड जो आहे हा सजेस्ट केला जातोय. सिलेक्शन ऑफ कलर शुड बी कंपॅटेबल विथ कन्व्हेन्शन्स. मॉर्गन हॅज सजेस्टेड द फॉलोइंग कलर कोड्स विथ देअर मिनिंग्स. मॉर्गन म्हणजे एक डिझायनर आहे, त्याने हे सजेस्ट केलाय की कुठला कलर कोड कशासाठी वापरायचा आहे. म्हणजे रेड जो आहे तो डेंजर किंवा हॉट साठी वापरतोय आपण, ऑरेंज पॉसिबल डेंजर, येलो कॉशन, ग्रीन सेफ, ब्ल्यू कोल्ड, ग्रे डल. असे वेगवेगळे कलर कोड आहेत जे आपण ट्रॅफिक मध्ये बघतोय, वेगवेगळ्या मशीनवरती ट्रॅफिक सिग्नलला बघतोय, वेगवेगळ्या त्या मशीनवरती दिलेले असतात. हे आपल्याला बेसिकली माहिती आहे. कंटिन्युटी, अ प्रोडक्ट विच हॅज गुड कंटिन्युटी ऑफ एलिमेंट्स इज एस्थेटिकली अपीलिंग. म्हणजे ज्या प्रोडक्टला कंटिन्युटी चांगली असते तो प्रोडक्ट आपल्याला
चांगला वाटतोय. कंटिन्युटी म्हणजेच काय, शार्प कॉर्नर त्यामध्ये नको आहेत. फॉर एक्झाम्पल, ऍट अ पॉइंट ऑफ चेंजिंग क्रॉस सेक्शनल एरिया इफ फिलेट रेडियस इज प्रोव्हाइडेड देन इट शोज कंटिन्युटी ऑफ प्रोडक्ट देअर बाय इम्प्रूव्ह इट्स अपीअरन्स. म्हणजे फिगर ए पेक्षा फिगर बी आपल्याला दिसायला चांगली दिसते. व्हरायटी इज पर्टिक्युलरली युजफुल व्हाई marketing wide range of products. For example, daily appliances used by consumers like mobile, laptop, television, automobiles, etc. are manufactured in number of varieties by a single manufacturer, even though all items are functioning in same manner. सगळे एकसारखेच काम करत असतात, फक्त काय त्यामध्ये व्हरायटी आपण देत असते. Proportion is concerned with the relationship in size amongst part or components of product. The product which is out of proportion is not aesthetically pleasing. म्हणजे जो proportion मध्ये असणार नाही आहे तो aesthetically चांगला असू शकत नाही आहे, दिसायला चांगला असू शकत नाही आहे. Spanner shows in figure A satisfies the functional ability and it is also easy to manufacture. हा जो स्पॅनर दाखवला आहे हा स्पॅनरचं कामच करणार आहे आणि हा मॅन्युफॅक्चरिंग करणं सुद्धा सोपं आहे. बट इट इज आउट ऑफ प्रोपोर्शनल अँड हेन्स पुअर इन अपीअरन्स. म्हणजे प्रोपोर्शनेट शेप याला काय नाही आहे, त्यामुळे अपीअरन्स याचा 0 आहे, पुअर अपीअरन्स आहे. स्पॅनर शोन इन फिगर बी इज इन प्रोपोर्शन अँड एस्थेटिकली प्लीजिंग. दिसायला सुद्धा हा चांगला दिसतोय. साईज ड्यू टू ॲडव्हान्समेंट्स इन इलेक्ट्रॉनिक फील्ड designers can use previously unaccepted housing for integrated items, so freeing them from many of design constraints. Now design of telephone is an example of integrating the entire telephone circularity in a single component, providing good balance, proportional and ergonomic styling. म्हणजे लहान साईज मध्ये आपण सगळे देण्याचा प्रयत्न करत असते. साइज सुद्धा मॅटर करते. Contrast is a distinction between the adjacent elements of any product which have clearly different characteristics and functions. Contrast improves the appearance of product. Impression and purpose. Product should give the impression of satisfactory performance. म्हणजे एखादा प्रोडक्ट आहे त्याचं इम्प्रेशन कसं आहे किंवा तो कुठल्या पर्पजसाठी वापरतोय ह्याच्यावर सुद्धा एस्थेटिक लुक डिपेंड आहे. Taper shape gives the impression of strength and stability as shown in figure 1 and 2 respectively. आता फिगर 1 आणि 2 दोन दिले आहेत, त्याच्यामध्ये टेपर शेप जर बघितला तर हा स्ट्रेंथ त्याची जास्त आहे, आपल्याला जास्त वाटते बरोबर. पण स्ट्रेंथ दोन्हीची समानच आहे, पण याची स्ट्रेंथ आपल्याला जास्त वाटते. यात सुद्धा तसंच आहे. त्यामुळं अपीअरन्स देत असताना एखादा इम्प्रेशन आहे किंवा पर्पज आहे त्यासाठी आपण जर दिला तर आपल्या दोन्ही बाबी आपल्या साध्य होतात. म्हणजे एक तर अपीअरन्स चांगला मिळतोय, दुसरी स्ट्रेंथ सुद्धा आहे तशी राहते. स्टाईल इज अ व्हिज्युअल क्वालिटी ऑफ प्रोडक्ट. स्टाईल मेक्स अ प्रोडक्ट अट्रॅक्टिव्ह अँड अपीलिंग ॲज कम्पेअर टू अदर प्रोडक्ट्स डुईंग सेम फंक्शन तेच आहे, पण बाकीच्या प्रोडक्ट पेक्षा वेगळं जर वाटायचं असेल तर त्या प्रोडक्टला एक स्टाईल द्यायला पाहिजे आपल्याला. मटेरियल अँड सरफेस फिनिश of product contribute significantly to its appearance. Material like stainless steel gives better appearance than the cast iron, plain carbon steel or low carbon steel. म्हणजे मटेरियल कुठलं वापरतोय याच्यावर सुद्धा डिपेंड आहे. एखादं मटेरियल आपण स्टेनलेस स्टील जर वापरलं तर बाकीच्या मटेरियल पेक्षा त्याचा सरफेस फिनिश हा स्मूथ असतोय. ब्रास or bronze gives richness to the appearance of product. Products with better surface finish are always aesthetically pleasing. Surface coating processes like spray painting, anodizing, electroplating, etc. greatly enhances aesthetic appeal of product. म्हणजे प्रोडक्टचा सरफेस फिनिश जो आहे किंवा मटेरियल आपण कुठला यूज केलाय याच्यावर सुद्धा त्याचा अपीअरन्स डिपेंड असते. टॉलरन्स. प्रॉपर टॉलरन्स गिवन टू द मेटिंग पार्ट इम्प्रूव्ह द एस्थेटिक अपील ऑफ प्रोडक्ट. टॉलरन्सेस म्हणजे काय हे आपण ड्रॉइंग मध्ये बघितलेलं आहे. हे टॉलरन्सेस जे आहे हे टॉलरन्सेस सुद्धा त्या मेटिंग पार्टचा एक अपील प्रोडक्टला देण्याचा प्रयत्न करत असतात. एस्थेटिक अपील आपल्याला मिळत असते. नॉइज. अनवॉन्टेड नॉइज इज डिस्टर्बिंग अँड इंडिकेटर ऑफ सम malfunction with the product and hence it greatly reduces the aesthetic appeal. म्हणजेच काय एखादा प्रोडक्ट आहे तो खूप आवाज करतोय
असा प्रोडक्ट आपल्याला असं सांगतोय की या प्रोडक्ट मध्ये काहीतरी बिघाड आहे, म्हणजेच आवाज येणारे प्रोडक्ट सुद्धा एस्थेटिकली अपील असत नाही आहेत, नॉइज फ्री प्रोडक्ट असायला पाहिजे. देर आर सम गाइडलाइन्स गिवन फॉर एस्थेटिक डिझाइन. फॉर एनी प्रोडक्ट देअर एक्झिस्ट अ रिलेशनशिप बिटवीन इट्स फंक्शनल रिक्वायरमेंट अँड अपीरन्स. म्हणजेच फंक्शनल रिक्वायरमेंट आणि अपीरन्स याच्यामध्ये एक रिलेशन आहे आणि नेहमी असते, प्रत्येक प्रोडक्ट मध्ये आहे. म्हणजे फक्त एस्थेटिकली आपण त्याला चांगलं केलं, दिसायला चांगलं केलं आणि त्याची फंक्शनल रिक्वायरमेंट कमी झाली असं होता कामा नये. बट द एस्थेटिक क्वालिटी कॉन्ट्रीब्युट्स टू द सेल व्हॉल्यूम ऑफ प्रोडक्ट इन मार्केट. However, the extent of contribution may vary from product to product. For example, chromium plating of automobile components improves corrosion resistance in addition to aesthetic appearance. जे क्रोमियम प्लेटिंग जर आपण ऑटोमोबाईल कॉम्पोनंटला केलं तर करोजन तर आपलं कमी होणारच आहे, शिवाय त्याचबरोबर आपल्याला एक चांगला लुक मिळणार आहे, त्याला म्हणजे एस्थेटिक अपीरन्स चांगला मिळणार आहे. म्हणजे डबल फायदा आहे, त्यामधून मल्टीपर्पज काम असणार आहे. आपण एस्थेटिक डिझाइन करणार आहे पण काम सुद्धा आपलं बेनिफिशियल होणार आहे. सिमिलरली एरोडायनामिक शेप ऑफ कार improves the performance in terms of more mileage per liter due to decreased air resistance, and at the same time aerodynamic shape gives the pleasing appearance. म्हणजे ज्या कार्स आहेत हाय स्पीड कार्स त्यांचा शेप जर बघितला आपण एरोडायनामिक शेप असतोय, म्हणजे तो एरोडायनामिक शेप आपल्याला काय सांगत असतोय, एक चांगला लुक देत असतोय. शिवाय एरोडायनामिक शेप हे त्या गाडीचं स्पीड सुद्धा रिफ्लेक्ट करत असते. The following guidelines may be used in aesthetic design, means design for appearance. Appearance should contribute to the performance of the product. Aerodynamic shape of car will have lesser air resistance resulting in lesser fuel consumption. Appearance should reflect the function of the product. Aerodynamic shape of car increases its speed. Appearance should reflect the quality of the product. Robust and heavy appearance of hydraulic press machine reflects its strength and rigidity. Except prime requirements of any product, appearance should not involve high expenditure on extra cost. It must be economically feasible for producer as well as consumer. Appearance should be achieved by effective and economical utilization of available resources and material. म्हणजे अवेलेबल रिसोर्सेस जे आहेत ते वापरूनच आपण इफेक्टिव्हली अपीरन्स देण्याचा प्रयत्न करायचा आहे, जेणेकरून प्रोडक्टचा कॉस्ट आपला कमी होईल. अपीरन्स शुड बी सुटेबल टू द एन्व्हायरमेंट इन विच प्रोडक्ट इज यूज. ज्या ठिकाणी आपला प्रोडक्ट यूज करायचा आहे त्या ठिकाणी तो एन्व्हायरमेंटला सुटेबल असायला पाहिजे. एन्व्हायरमेंटला सुटेबल नसेल, एन्व्हायरमेंटला हार्मफुल असेल तर आपण अशा प्रकारचं एस्थेटिक डिझाइन करणार नाही. म्हणजे एस्थेटिक डिझाइन करत असताना या सुद्धा गोष्टीचा आपण विचार केला पाहिजे. टुडे हिअर द युनिट 1 फंडामेंटल्स ऑफ डिझाइन इज फिनिश्ड. पहिला चॅप्टर या ठिकाणी संपलेला आहे मित्रांनो. To get latest videos and notification, please like and subscribe this YouTube channel. Thank you.